आता सर्वात पहिले इथे मी घेतलेलं आहे 100 ग्राम बटर. आता हे बटर आपल्याला हँड बीटरने लाईट येल्लो होईपर्यंत म्हणजे लाईट पिवळट कलर येईपर्यंत असंच कंटिन्यू बीट करायचे. तुमच्याकडे जर हँड विस्क असेल तर तुम्ही त्याने सुद्धा बीट करू शकता. तर हे बघा आता इथे आपलं बटर छान मस्त लाईट पिवळं असं झालेलं आहे. आता हे सर्व पहिले असे एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर आता ह्यामध्ये घालूयात आपण अर्धा कप एवढी साखर. आता सर्वात पहिले तर आपल्याला साखर आणि बटरला स्पॅच्युलाने छान असं मस्त एकजीव करून घ्यायचे. जर तुम्ही डायरेक्ट ह्यावर बीटर जर अप्लाय केलं तर साखर बाहेर उडू शकते. तर हे बघा बीटरने सुद्धा छान स्मूथ करून घ्यायचे. आता ह्यामध्ये मी घालते थोडासा व्हॅनिला एसेन्स. एक चाळणी ठेवूया, त्यावरती घालते 1 कप एवढा मैदा, 1/4 कप एवढी कोको पावडर आणि अर्धा चमचा एवढा बेकिंग पावडर. आता हे सर्व जिन्नस घातल्याच्या नंतर आपल्याला सर्व व्यवस्थित असे चाळणीने छान चाळून घ्यायचे, जेणेकरून ह्यामध्ये जे पण एक्स्ट्रा लम्स असतील ते संपूर्ण निघून जातील. तर हे बघा आपले जे ड्राय जिन्नस आहेत ते पूर्णपणे इथे चाळून झालेले आहेत. आता स्पॅच्युलाने व्यवस्थित असं पहिले एकजीव करून घ्यायचे बॅटर. तर हे बघा इथे आता आपलं बॅटर छान मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता हाताने ना आपल्याला फक्त हा गोळा असा थोडासा ना एकत्र होईपर्यंत एवढाच मळायचा आहे. कणिक मळतो तशी अजिबात हा गोळा मळायचा नाही आहे. तर हे बघा इथे आता आपला छान असा मस्त हळूहळू डो तयार. या डोमध्ये दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही आहे, त्याशिवायच हा डो असा मस्त तयार होतो. तर इथे आता आपला कुकी डो बनून तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये घालूयात 2 चमचे एवढे चोको चिप्स. तुम्ही तुमच्या आवडीचे चोको चिप्स इथे घालू शकता, म्हणजे मिक्स कलरमध्ये जे असतात ते सुद्धा घातले तरीसुद्धा चालतील. तर हे बघा आता इथे आपल्याला हे चोको चिप्स छान असे मस्त एकजीव करून घ्यायचे. जास्त मळायचं नाही आहे, फक्त असं एकत्र होईपर्यंत मिक्स करून. तर ह्याचे आता आपल्याला हातानेच अंदाजे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते गोळे छान असे मस्त स्मूथ करून घ्यायचे. जर तुम्हाला एकसारख्या कुकीज पाहिजे असतील तर तुम्ही हे एक एक गोळे ना असं मेजरिंग स्केलवरती मेजर पण करू शकता. तर हे बघा इथे आपला एक गोळा तयार झालेला आहे, तो छान मी फ्लॅट करून घेतलेला आहे. तर आता इथे आपल्या सर्व कुकीज तयार झालेल्या आहेत. आता ह्यावरती आपल्याला थोडंसं वरतून आपल्या कुकीज अजून सुंदर दिसाव्यात म्हणून मी ते चॉकलेट चिप्स थोडेसे लावते, म्हणजे आपल्या कुकीज अजून सुंदर दिसतील आणि खायलासुद्धा छान लागतील. आता हे कुकीज आपल्याला 180 डिग्रीवरती 15 मिनटाकरता बेक करून घ्यायचे. तर चला बेकला टाकूयात. तर हे बघा 15 मिनिटानंतर इथे आपल्या कुकीज बनून तयार झालेल्या आहेत. ह्या कुकीजला सर्वात पहिले तर थंड करून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही आत्ताच काढला तर ते तुटू शकतात. तर हे बघा पहिले थंड करून घ्यायचे. आणि हे बघा आपल्या चॉकलेट चिप्स कुकीज बनून इथे तयार झालेल्या आहेत. केवढ्या सुंदर दिसतात आणि या खायलासुद्धा खूपच छान लागतात. नक्की ही रेसिपी एकदा घरी बनवून बघा. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, काहीच मेहनत नाही आहे. शिवाय घरातल्या जिन्नसपासून ही रेसिपी झटपट तयार होते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.